नमस्कार मित्रांनो. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते. आजच्या या भागामध्ये आता अवंतिका ही तर जाळामध्ये अडकलेली असते. त्या गुंडांनी तिला चहूबाजूनी गोडाऊन पेटून देऊन त्यामध्ये अडकवलेलं असतं. तिचा जीव घेण्याचा हल्ला केलेला आहे. अवंतिकाला जेव्हा शुद्ध येते तेव्हा अवंतिका स्वतःचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करत असते. कोणी आहे का, कोणी आहे का असे जोरात किंचाळत असते. आगीचे लोळ तिच्या अंगावर येत असतात आणि आगीने तिला भयंकर असा त्रास होत असतो. जोरजोराने तिला ठोचका लागत असतो आणि ह्या आगीचे चटके तिला बसायला सुरुवात होते. अवंतिका खूपच घाबरलेली असते आणि ती लगेच आता तिथून बाजूला पळत असते. परंतु आगीचे लोळ तिच्या समोर येऊन पडतात. तेव्हा तिला आता इतकं म्हणजे घाबरलेली असते ती, काय करावं तेच काही सुचत नाही. त्यानंतर सुमित्रा ऐश्वर्याला म्हणत असते, अवंतिका असं कुठेही न विचारल्याशिवाय जाणार नाही. त्यावरती ऐश्वर्या म्हणते की हो ना आई, मला सुद्धा हेच कळत नाही की अवंतिका असं न सांगता कुठेही नाही जाऊ शकत. अचानक ती गायब कुठे झाली? कारण मगाशी जेव्हा ती इथे बाहेर होती तेव्हा मी तिला लोकरीचा गुंडा आणून दिला होता आणि तिकडे ती विनादात बसली होती. आणि जेव्हा सारंग आले त्यांच्यासोबत आतमध्ये गेले आणि बाहेर येऊन बघते तर काय अवंतिका गायब झाली. अख्खं घर मी शोधलं पण अवंतिका कुठेही नाही. त्यावरती सुमित्रा म्हणते की अगं पण तिचा फोन सुद्धा घरीच आहे. ऐश्वर्या म्हणते की हो ना आई, अशी कुठे गेली असेल ती? सुमित्रा म्हणते की हो ना, तिला शोधायला हवंच. आणि तेवढ्यात सुमित्राचा पुन्हा कॉल येतो. तर सुमित्रा आणि ऐश्वर्या यांना खूप टेन्शन येते. नक्की सौमित्राला काय उत्तर द्यायचं? सुमित्रा म्हणते की बघ ऐश्वर्या, अगं सौमित्राचे सारखे सारखे कॉल येत आहेत, काय उत्तर द्यायचं बरं आपण त्याला? त्यावरती ऐश्वर्या म्हणते की आई, हे बघा, तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी इथे कुठेतरी असेल ती शोधते. तिला जरा अंगणात बघून येते. म्हणून ऐश्वर्या तो मोबाईल सुमित्राच्या हातात देते आणि अवंतिकाला शोधायला जरा बाहेर जाते. तेव्हा सुमित्रा आता देवाला म्हणते की देवा, अरे हे सर्व काय वाढून ठेवलं तू आता? आमच्या नशिबात आमची खूप परीक्षा घेतली, त्यामुळे आणखीन संकट मात्र आणू नकोस. आता कुठे असं असं वाटत होतं की सगळं काही सुरळीत सुरू आहे, परंतु पुन्हा आता नक्की काहीतरी बेनसर आहे की काय, काही नवीन संकट येतं की काय, याचे आता सुमित्राला फार टेन्शन येते. त्यानंतर आता तेवढ्यात सारंग रूममधून बाहेर येतो. आईचं बोलणं तो ऐकत असतो. नक्की आई असं का बोलत असेल असं तो विचार करतोय. तो आईला विचारतो की आई काय झालं, तू असं का बडबड करतेस, कुणामुळे काय बिनचलं बरं? त्यावरती सुमित्रा म्हणते की तेच तर कळत नाही. सारंग म्हणतो की अच्छा, म्हणजे ऐश्वर्या घरात आल्यामुळे पुन्हा सगळं काही बिनचला असं तुला म्हणायचंय ना? त्यावरती सुमित्रा म्हणते की अरे सारंग, तू असं कसला भलताच विचार करतो, मी असं कुठे म्हणाली बरं? त्यावरती सारंग म्हणतो की आई, मला तर तेच वाटतं, तुझ्या मनामध्ये नक्की हेच सुरू आहे. पण या घरामध्ये ऐश्वर्यावर कोणी विश्वास ठेवणारच नाही, सगळेजण त्यांनाच दोष देणार असं आता सगळ्यांनाच वाटतो आणि मला आता तेच वाटायला सुरुवात झालेली आहे. खरं तर चूक त्या सौमित्र दादाची आहे, कारण त्याला त्याचा हट्ट सोडायचा नाही, त्याचा राग सोडायचा नाही, कारण त्याचा ऐश्वर्यावर विश्वासच नाही. तेव्हा सुमित्रा हातवरी करून सारंगाला शांत राहायला सांगते. त्यावरती सारंग म्हणतो की ठीक आहे, जाऊन दे, परत परत त्या विषयावर नको बोलायला. आणि ऐश्वर्या कुठे गेल्या म्हणून तो ऐश्वर्याला आवाज देतो. तर आता आई म्हणते की हे बघ, अरे ऐश्वर्या सुद्धा घरात नाही, ती अवंतिकाला शोधायला गेली. अवंतिकाला शोधायला गेली म्हटल्यानंतर सारंगला धक्का बसतो. सारंग लगेच म्हणतो की आई, गेल्या म्हणजे बाहेर गेली? आणि एवढ्या रात्री तू एकटीला त्यांना कुठे पाठवलं? अगं मी होतो, मी मला हाक जर मारली असती तर मी सुद्धा त्यांच्यासोबत गेलो असतो. आणि तसंही ऐश्वर्याने अवंतिका वहिनींच्या आसपास सुद्धा फिरकायचं नाही असे ठरलेले आहे, त्यामुळे मला जावंच लागेल. म्हणून सारंग धावतच जातो. आणि त्याच नंतर आता पुन्हा या अवंतिकाच्या मोबाईलवर सौमित्राचा कॉल येत असतो. सौमित्र सारखे कॉल करतोय. आता सुमित्राला काय उत्तर द्यावं तेच काही कळत नसतं. सुमित्रा आता म्हणते की परमेश्वरा, सौमित्राचे सारखे कॉल येत आहेत, काय उत्तर द्यायचं आता, काय नक्की उत्तर देऊ असा विचार करते. त्यानंतर इकडे अवंतिकाची परिस्थिती खूप बिकट असते. आगीमध्ये ती गुंतलेली आहे. काय करावं काहीच कळत नसतं. हेल्प हेल्प म्हणून जोरजोराने ओरडत असते. आग पूर्णपणे तिच्या आता पायाशी आलेली असते. चहूबाजूनी आगीने तिला वेढलेलं असतं. काय करावं तेच काही तिला कळत नसतं. जोरजोराने ती ओरडत असते. आणि तेवढ्यात आता ऋषिकेश आणि जानकी घरी येतात. ऋषिकेश आणि जानकीला सुमित्रा सगळं सांगते. ते ऐकल्यानंतर त्यांना धक्का बसतो. तेव्हा जानकीला तर फार टेन्शन येते. ऋषिकेश म्हणतो की जर असं असेल तर आता अवंतिकाला आपल्याला लवकरात लवकर शोधावं लागेल. आणि चल बरं जानकी. तर जानकी म्हणते की थांबा एक मिनिटं, मी आले. तेव्हा जानकी देवघरात येते आणि देवाला म्हणते की देवा, हे बघ, आज आमच्यासोबत तुझी सुद्धा परीक्षा आहे. किती काही झालं, कितीही संकटात अवंतिका असली तरी सुद्धा तिला सुखरूप घरी घेऊन ये आनंदाना. आणि सुमित्रा भाऊजींना दिलेला शब्द आहे तर तो माझ्याकडून पाळला जाऊन दे. अवंतिकाला काहीही होऊन देऊ
नकोस. माझा हे घर आणि माझं कुटुंब एकत्र ठेवण्याची जबाबदारी तुझी असेल देवा. अवंतिकाला काहीही होणार नाही याची काळजी तू घ्यायची. तिला काहीही होणार नाही याची जबाबदारी तू घ्यायची देवा. असे बोलून घाईने आता जानकी रडतच बाहेर निघून जाते. सुमित्राला फार टेन्शन आलेले असतं तेव्हा जानकी बाहेर येते आणि म्हणते की आई आम्ही आता निघतोय. जर अवंतिकाविषयी जर काही कळाले, देवाच्या कृपेने सुखरूप जर ती घरी आली तर आम्हाला प्लीज कळवा. सुमित्रा म्हणते की हो नक्कीच मी लगेच कळवते. असे बोलून आता हे दोघे निघून जातात. सुमित्रा सुद्धा आता देवाला हात जोडते. त्यानंतर आता इकडे आग पूर्णपणे पेटलेली असते. सो आता ही अवंतिकाला बाहेर कसं यायचं तेच काही कळत नसतं. तेव्हा ती बाहेर निघायला जाते तर ते पेटलेले खोके आहे तर तिच्या अंगावर पडत असतात, तिच्या समोर पडत असतात. ती जोरजोराने किंचाळत असते, बोरात कोणी आहे का, कोणी आहे का असं ओरडते. तेव्हा आता पूर्ण संध्याकाळ होते तरी सुद्धा अजून काही घरी कोणाचाच तपास नसतो. सगळेजण अवंतिकाला शोधत आहे. सुमित्रा एकटी घरी वाट बघत आहे. ओवी तिच्याजवळ येते. ओवी आता इकडे तिकडे बघते तेव्हा ओवी विचारते की आजी अगं सगळेजण कुठे गेले, घरामध्ये कोणीच दिसत नाही. त्यावरती सुमित्रा म्हणते की हो ना बघ ना, सगळेजण आपापल्या कामाला गेलेत आणि अजून तर आलेच नाहीत. तू झोपली नाहीस का? ओवी म्हणते की नाही ना आजी, मला झोपच येत नाही ग. रोज रात्री आई मला गोष्ट सांगते पण आज ती सुद्धा नाही मला गोष्ट सांगायला. आजी तू मला गोष्ट सांगशील का? त्यावरती आजी म्हणते की हो सांगते, चल आणि बस. म्हणून ती आता तिला सोप्यावर बसवते आणि विचारते की ओवी कुठली गोष्ट सांगू ग? अकबर बिरबलची सांगू की राजा राणीची सांगू? झोपडीत राहणाऱ्या आजीबाईची सांगू? त्यावरती ओवी म्हणते की मला राजा राणीची गोष्ट सांग. सुमित्रा म्हणते की मला आठवावं लागेल ग आणि लगेच ती गोष्ट सांगायला सुरुवात करतेच. तेवढ्यात ऋषिकेश आणि जानकी घरी येतात. तेवढ्यात सुमित्रा म्हणते की बरं झालं तुम्ही आलात, मी वाटच बघत होते. अवंतिका आणि तेवढ्यात ओवी त्यांचा हात धरते आणि विचारते की आई, बाबा बाबा तुम्ही कुठे गेलात होतात आणि घरामध्ये आजी सोडून कोणीच का नाही? त्यावरती जानकी म्हणते की ओवी हे बघ सगळेजण आपापल्या कामामध्ये आहे बाळा आणि आईबाबांची सुद्धा खूप धावपळ सुरू आहे. सॉरी, मला एक गोष्ट सांग बाळा, तू औषध घेतलंस का? एकतर तुला खूप खोकला झालेला आहे. तेव्हा ओवी हो असं म्हणते. तर सुमित्रा विचारते की अगं पण अवंतिका? तेवढ्यात लगेच आता जानकी आणि ऋषिकेश मात्र सुमित्राला खुलवतात की इथे समोर ओवी आहे म्हणून तिच्यासमोर बोलायला नकोय. तेव्हा सुमित्रा म्हणते की ओवी चल आता बाळा, तुला झोप आलेली आहे, तुला गोष्ट ऐकायची आहे ना, चल मग मी तुला गोष्ट सांगते आणि तुला झोपी सुद्धा लावते. म्हणून सुमित्रा आता ओवीच्या हाताला धरून तिला रूममध्ये घेऊन जाते. त्यानंतर आता इकडे अवंतिकाला फारच त्रास होत असतो. ती जोरात किंचाळत असते की कोणी आहे का, प्लीज मला वाचवा वाचवा. म्हणून आता इतकी हेल्प ती करत आहे. खूप रडत ती आवाज देत असते. तिला खोकला सुद्धा जोराचा लागत असतो आणि कोणी आहे का, कोणी आहे का असं सारखं सारखं रडत ती आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. पण तिथे ऐन वेळेस मदतीला कोणीही येणार नाही, कारण या गुंडांनी तिला बंद केलेलं असतं त्या रूममध्ये. त्याच वेळेस अवंतिकाला चक्कर येते आणि अवंतिका चक्कर येऊन खाली पडते त्या आगीमध्ये. त्यानंतर आता इकडे जानकी ऋषिकेशला म्हणते की ऋषिकेश, मला खरंच काही कळत नाहीये की अवंतिका कुठे असेल. याचा अर्थ अवंतिकाला किडनॅप तर केलं नसेल ना? त्यावरती ऋषिकेश म्हणतो की नाही जानकी, हे बघ असं काही झालं नसेल, तू प्लीज पॉझिटिव्ह विचार कर, आपली अवंतिका सुखरूप परत घरी येईल. त्यावरती जानकी म्हणते की हो तसंच व्हायला हवं, पण चिंतेनं वैरीन चिंते असंच म्हणतात, काहीतरी झालेलं आहे. तेवढ्यात मात्र सारंग आता घरी आलेला असतो. तो सुद्धा डोक्याला हात लावून खाली बसतो. ऋषिकेश सारंगला विचारतो की सारंग, अरे सारंग काय झालं सांग ना, काय झालं, तू असं का बसलास? सारंग म्हणतो की अरे दादा हे बघ, अगोदर अवंतिका वहिनी सापडत नव्हत्या आणि आता ऐश्वर्या सुद्धा गायब झाल्यात. तेव्हा लगेच आता जानकी म्हणते की अहो असं काय करतात, ऐश्वर्या तर घरातच होती. सारंग म्हणतो की नाही वहिनी, अवंतिका वहिनी घरामध्ये दिसत नाहीये म्हणून त्यांना शोधायला ऐश्वर्या बाहेर गेल्यात आणि आईंनी मात्र त्यांना जाऊन दिलंय. मी जायला पाहिजेल होतं आणि त्यांच्या सोबत जायला पाहिजेल होतं. म्हणून सारंग आता रडत असतो. त्यावरती ऋषिकेश म्हणतो की सारंग हे बघ, ऐश्वर्या घरी येईल, तू प्लीज शांत हो बरं, शांत हो रे सारंग, शांत हो. तेव्हा सारंग म्हणतो की नाही दादा, अरे शांत राहण्याची वेळ नाही, आपल्याला त्यांना शोधायला पाहिजेल. तू चल बरं माझ्यासोबत, तू मदत कर माझी. नाहीतर आपण एक काम करूयात, आपण पोलिसामध्ये जाऊयात. पोलिसामध्ये जर कळवलं तर ते तपास करतील आणि ऐश्वर्या आणि त्या सापडतील. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की हे बघ, तू आणि मी आपण म्हणजे आपल्या परीने ऐश्वर्याला शोधू शकतो, परंतु 24 तास झाल्याशिवाय आपण पोलीस कंप्लेंट नाही करू शकत. हा सारंग खूप रडतोय आणि म्हणतोय की कुठे गेले असतील रे दादा, आता पूर्णपणे रात्र होते. रात्र झाल्यानंतर सुद्धा अजूनपर्यंत त्या दोघींचाही काही तपास नसतो. ऋषिकेश फोन करतोय, खून सुद्धा लागत नाही. सारंग तर डोक्याला हात लावून बसलेला असतो. जानकी टेन्शनमध्ये एरेझेरे वारत असते आणि विचारत असते, पहाटेचे 4:30 वाजतायत तरी सुद्धा कुणाचा काही तपास नाही. बोलता बोलता रात्र संपून जाते आणि सकाळ होते. तरी सुद्धा ऐश्वर्या आणि अवंतिका काही घरी नसतात आणि तेवढ्यात इन्स्पेक्टर साहेब घरी येतात. तर जानकी, ऋषिकेश, सारंग तसेच बसलेले असतात आणि त्यांना बघून आता यांना धक्काच बसतो. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की
मिस्टर रणदिवे, ऋषिकेश, हे बघा, अवंतिका रणदिवे कुठे आहे तुम्हाला माहिती आहे का? हे ऐकल्यानंतर आता त्यांना पायाखालची जमीन सरकते, खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की खरं तर कालपासून अवंतिका गायब आहे. मी सगळीकडे तिला शोधण्याचा प्रयत्न केला, पण ती कुठेही नाही सापडली. आता जानकीला टेन्शन येते. जानकी घाईने विचारते की पण तुम्ही अवंतिकाबद्दल का बोलतायत बरं? काय झालं इन्स्पेक्टर साहेब? सांगा लवकरात लवकर. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब सांगतात की नगरकर चौकातील एका ठिकाणी त्या गोडाऊनमध्ये एका गोडाऊनला आग लागली होती आणि त्या गोडाऊनमध्ये एका महिलेची डेड बॉडी सापडली. आम्ही आजूबाजूला चौकशी केली आणि त्याच वेळेस आम्हाला समजले की अवंतिका रणदिवे ह्या मिसिंग आहेत, म्हणून आम्ही इथे आलो. आता हे ऐकल्यानंतर जानकी पूर्णपणे स्तब्ध होते आणि ऋषिकेशला सुद्धा खूप मोठा धक्का बसतो आणि अवंतिकाच्या साडीचे जे काही तुकडे आहे तर ते आता कॅरी बॅगमध्ये घालून आणलेले असतात आणि हेच त्या महिलेचे साडीचे तुकडे आहेत. तुम्हाला जर ओळखत असेल तर तुम्ही ओळखू शकता. आणि ती अवंतिकाची साडी असते आणि ती साडी बघून मात्र आता सगळ्यांना एक प्रकारचा धक्काच बसतो. म्हणजे अवंतिकाची डेड बॉडी आणि अवंतिका आपल्याला सोडून गेली हे मात्र आता सगळ्यांच्या लक्षात येते. तेव्हा आता जानकी खूप रडतच आता स्तब्ध होत होत आणि धक्क्याने म्हणते की अवंतिकाने तर ही साडी नेसली होती. हे ऐकल्यानंतर आता ऋषिकेश आणि सारंग यांना सुद्धा खूप मोठा धक्का बसतो. तेवढ्यात आता जानकीला चक्कर येते. तर सारंग आणि ऋषिकेश जानकीला धरतात. जानकी जानकी करतात. तेव्हा जानकी रडतच म्हणते की ऋषिकेश आणि ते जानकीला खाली बसवतात. जानकी खूप रडत असते. तर ऋषिकेश तिला विचारतो की तू ठीक तर आहेस का? त्यानंतर आता इन्स्पेक्टर साहेब विचारतात की म्हणजे ती डेड बॉडी अवंतिका रणदिवे यांचीच आहे. तर आता हे ऐकल्यानंतर मात्र आता सगळ्यांच्या डोळ्यात पाणी येतं. एक प्रकारचा धक्का बसतो. त्यानंतर इन्स्पेक्टर साहेब ऋषिकेशला म्हणतात की ऋषिकेश दादा, तुम्ही पोलीस स्टेशनला येऊ शकतात का? ऋषिकेश फक्त रडतच मान डोलावतो की हो म्हणून. तेव्हा आता जानकी खूप रडत म्हणते की नाही नाही, असं नाही होऊ शकत. अवंतिका आपल्याला सोडून नाही जाऊ शकत. ती कसे आपल्याला सोडून गेली बरं? ऋषिकेश, आपल्याला अवंतिकाला शोधायला जायला हवं. अवंतिका अवंतिका ती करत असते. ऋषिकेश, अवंतिका आपल्याला सोडून कसं असं जाऊ शकतेस? असं शक्य नाही. आणि मी सांगितलं होतं अवंतिकाला की घराच्या बाहेर जाऊ नकोस, तुझ्या जीवाला धोका आहे. नाही ऐकलं अवंतिकाने आणि अवंतिका अवंतिका म्हणून ती रडते. आणि नाना आणि सौमित्र भाऊजी यांना मी काय उत्तर देऊ? अवंतिकाला नाही सांभाळू शकले मी. अवंतिकाची काळजी नाही घेऊ शकले. जानकी आता खूप रडत असते. ऋषिकेश तिला समजावतो की शांत हो प्लीज जानकी, शांत हो. आता जानकीला एक प्रकारचा धक्का बसलेला असतो आणि मी काय उत्तर देऊ? फक्त त्यांना आता हेच ती म्हणत असते, ऋषिकेश मी हरले, ऋषिकेश मी हरले असे बोलून ती ऋषिकेशच्या मिठीत येऊन खूपच रडते आणि ऋषिकेश सुद्धा खूप रडतोय आणि सारंग सुद्धा रडत आहे. तर जानकी लगेच म्हणते की नाही, आपल्याला शांत बसून असं नाही चालणार, थांबून नाही चालणार. नाही झालं तरी अवंतिकाला आपल्याला शोधावं लागेल. सारंग भाऊजी, आपल्याला अवंतिकाला शोधून आणावं लागेल. चला बरं लवकरात लवकर. तर सारंग रडतच म्हणतो की वहिनी, तू स्वतःला सांभाळ प्लीज. जानकी रडत म्हणते की कसं सांभाळू मी स्वतःला? आणि अवंतिका आई होणार होती, प्रेग्नेंट होती ती, आणि तिच्या बाबतीत हे सर्व काय झालंय? आजच तिची चोळोटी भरायची होती आणि हे सगळं म्हणून जानकी डोक्याला हात लावून खूप रडते. तेवढ्यात सुमित्रा बाहेर येते आणि सुमित्रा विचारते की जानकी काय झालं? तर जानकीला फार मोठा धक्का बसतो की आईंना काय उत्तर द्यायचं, की धावतच येते आणि सुमित्राच्या गळ्यात पडून रडत असते की आई आई करत. तेव्हा सुमित्राला काही कळत नसतं. सुमित्राला सुद्धा आता धक्का बसतो आणि ती विचारते की जानकी काय झालं? आता जानकी रडतच म्हणते की आपली अवंतिका आपल्याला सोडून गेली आई, मला माफ करा, मी तिची काळजी नाही घेऊ शकले, म्हणून जानकी रडते. पण सुमित्राला आता एक प्रकारचा आणखीनच धक्का बसतोय. आई आपली अवंतिका, आई आपली अवंतिका म्हणून जानकी खूप रडत आहे आणि सुमित्रा सुद्धा. त्यानंतर आता इकडे सौमित्र सारखा अवंतिकाला फोन करतोय. आता खूपच टेन्शन आलेलं आहे की आता अवंतिका कुठे गेली असेल, फोन का उचलत नसेल. आणि जानकीला सुद्धा तो फोन करतोय, पण जानकीने सुद्धा फोन उचलेला सुद्धा नसतो आणि कॉलबॅक सुद्धा केलेला नसतो, म्हणून त्याला आणखी टेन्शन येते. तेवढ्यात नाना हे सौमित्राच्या जवळ येतात आणि सौमित्र नानांना म्हणतो की नाना हे बघा, जानकी वहिनीला मी इतक्यांदा कॉल केला, कित्येकदा कॉल केलेला आहे, पण जानकी वहिनीने फोन सुद्धा परत रिटर्न केलेला नाही आणि कॉल सुद्धा उचललेला नाही. काल रात्री
रात्रीपासून मी फोन ट्राय करतोय आणि हे बघा नाना, मला अवंतिकाची काळजी वाटते. तेव्हा नाना म्हणतात की सौमित्र, हो अरे किती काळजी करशील. इतक्या वर्षापासून जानकी आपल्या घराचा भार अगदी समर्थपणे सांभाळते. सगळ्यांची अगदी मनापासून ती काळजी घेते आणि तू तर अवंतिकाची काळजी करत बसलास. हे बघ, आता तर आपण घरी सुद्धा पोहोचणार आहोत. मग कशाला काळजी करतोस बरं? हे बघ, अरे अवंतिकाची चोळोटीचा कार्यक्रम आहे. आपल्याला वेळीत पोहोचायला पाहिजे. चल बरं लवकरात लवकर. सौमित्र म्हणतो की ठीक आहे, पुढे हॉटेल दिसलं तर आपण काहीतरी थांबून खाऊयात. नाना म्हणतात की नकोय, अरे मला तर भूक नाही, माझं पोट भरलेलं आहे. आणि जर तुला खायचं असेल तर तू खा, आपण चल बरं पुढे खाऊयात. सौमित्र म्हणतो की मला सुद्धा भूक नाही, आपण डायरेक्ट घरी जाऊयात. नाना हसतात. नाना म्हणतात की कशी भूक असेल, बायकोला भेटण्याची घाई झालेली आहे, मग कशी भूक असेल, चल लवकरात लवकर चल बरं. सौमित्र म्हणतो की काय नाना, आणि तो नानांना गाडीमध्ये बसवतो. तेव्हा सौमित्र आता खरंच हसतो आणि म्हणतो की नाना, तुम्ही जे काही बोललात ते खरंच खरं आहे. कधी एकदा मी अवंतिकाला भेटेन असं मला झालेलं आहे आणि ते सगळे गिफ्ट्स घेतलेले आहेत आणि ते गिफ्ट्स बघून मात्र ती खूपच खुश होणार आहे. अवंतिका सुद्धा मला मिस करत असेल आणि माझी वाट बघत असेल. आणि तेवढ्यात नाना म्हणतात की सौमित्र, अरे चल ना. तर सौमित्र म्हणतो की हो, आणि त्यानंतर आता ते घरी निघून येतात. त्यानंतर आता इकडे अवंतिकाचे वडील घरी आलेले आहे आणि ते खूप रडत आहे की असं कसं होऊ शकतं, माझी अवंतिका मला सोडून कसं जाऊ शकते. कारण आता जेव्हा ती लहान होती तेव्हा तिला वकील व्हायचं होतं आणि माझ्यापेक्षा मोठी वकील होईल असं ती मला कायम म्हणायची आणि ती झाली सुद्धा असती. परंतु जानकी जेव्हापासून ती तुमच्या घरात आली तेव्हापासून माझी काळजी मिटली होती. कारण जानकी, तू तिची खूप काळजी घेत होती आणि आता तर तुला माहितीही नाही की अवी कुठे गेली. आपल्या मुलांना बाकाच्या अगोदर जग सोडून जाणं हे खरंच किती कडवटपणाचं असतं, खूप मोठं कडू सत्य असतं. जानकी, तूच सांग हे सर्व मी कसं स्वीकारू. म्हणून आता अवंतिकाचे बाबा खूप रडत आहे आणि आता त्यांची ही अवस्था बघून सगळ्यांनाच रडायला येतं. तेव्हा आता जानकी रडतच म्हणते की हो काका, हे बघा माझी सुद्धा तीच अवस्था आहे. अवंतिका फक्त माझ्यासाठी धाकटी जाऊ नव्हती, एक ती माझ्यासाठी लहान बहीण होती. माझ्या परीने मी तिची पूर्णपणे काळजी घेत होते, पण माहिती नाही की असं काय झालं. तेव्हा जानकी रडतच म्हणते की मला माहिती आहे की अवंतिकाची माझ्यावर जबाबदारी होती, सगळ्यांची माझ्याकडून अपेक्षा होती, पण मी नाही पूर्ण करू शकले. सगळ्यांच्या अपेक्षेचा मी भंग केलेला आहे. म्हणून जानकी स्वतःला दोष देत असते. काका मला माफ करा, माझाच दोष आहे असं म्हणून जानकी तर खूप रडत असते. आणि मित्रांनो, हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये सौमित्र आणि नाना आता घरी आलेले आहेत आणि अवंतिका करत खूप काही गिफ्ट्स आणलेले आहेत आणि तो जोरात अवंतिका ओरडत असतो. आणि तेवढ्याच समोर अवंतिकाचा फोटो आणि सगळेजण भावपूर्ण श्रद्धांजली अवंतिकेला वाहत आहे. सगळ्यांनी पांढरे कपडे घातलेले आहेत आणि हे समोर फोटो बघून नाना आणि सौमित्राला धक्काच बसतो. सौमित्र म्हणतो की वहिनी, तुझ्या भरोशावरून मी माझ्या अवंतिकाला ठेवलं होतं, तुझ्यामुळे आज मी माझ्या अवंतिकाला आणि बाळाला हरून बसलो. जानकी म्हणते की भाऊजी, तर आता सौमित्र इतका भडकतो आणि चिडतो आणि म्हणतो की कधीही मी तुला माफ नाही करणार. तेवढ्यात आता ही ऐश्वर्या आगीतून मात्र अवंतिकाला वाचवायला गेलेली असते आणि थांबा असं जोरात ओरडून म्हणते, कारण सौमित्राने खूप असा दिघाणा चालवलेला असतो. आणि त्याच वेळेस आता सगळेजण ऐश्वर्याकडे पाहतात. तर मित्रांनो, आता पुढे नक्की काय होईल हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.